आनंदाने भरलेल्या लग्नाच्या घरात जेव्हा अचानक भीतीचं सावट पसरतं, तेव्हा एक नवरा आपल्या बायकोसाठी कसा खंबीरपणे उभा राहतो. नक्की काय घडलं त्या रात्री? जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या मराठी मंजिरी या चॅनलला सबस्क्राईब करा. शुभमंगल सावधान. अक्षताचा शेवटचा वर्षाव झाला आणि आदित्य व अनुराधा यांच्यामधील अंतरपाठ बाजूला झाला. त्या क्षणी आदित्यची नजर अनुराधावर खेळली. नवरीच्या रूपात ती इतकी खुलून दिसत होती की त्याला स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना. तो हरकून तिच्याकडेच पाहत राहिला. त्याची अवस्था पाहून आवीने त्याला हलकेच हलवले आणि म्हणाले, "डॅड, अनु तुमची वाट पाहते, भानावर या." तिचे ते शब्द ऐकून आदित्य भानावर आला. अनुराधाने हसत त्याच्या गळ्यात वरमाला घातली आणि आदित्यनेही तिच्या गळ्यात माळ घालत या नव्या नात्याची सुरुवात केली. हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने घुमून उठला होता. यात सर्वाधिक आनंद आवीला झाला होता. ती उत्साहाने उड्या मारत अनुराधाजवळ गेली. तिला खाली वाकायला लावून तिच्या गालावर तिने प्रेमाने पप्पी घेतली. लग्नाची विधी सुरळीत पार पडत होती. अनुराधाचे आई वडील, भाऊ पवन आणि धाकटा भाऊ तिथेच उपस्थित होते. जेव्हा गुरुजींनी कन्यादानाचा विधी करण्यासाठी अनुराधाच्या आई वडिलांना पुढे बोलावले, तेव्हा अनुराधाने मध्येच थांबवले. ती म्हणाली, "थांबा गुरुजी, माझी अशी इच्छा आहे की माझं कन्यादान सुधीर भाऊजी आणि रेवती वहिनींनी करावं. माझ्या कठीण काळात त्यांनी मला खूप मदत केली. लहान असूनही त्यांनी मोठ्या भावासारखी माझी जबाबदारी उचलली. जसा माझा पवनदादा आहे, तसेच ते दोघेही माझ्यासाठी आदरणीय आहेत." हे सांगताना तिचे डोळे भरून आले होते. तिचे हे शब्द ऐकून तिच्या आई वडिलांचे पाय तिथेच थाबकले. त्यांनी अगतिकपणे एकमेकांकडे पाहिले. कौशल्यताईने पुढे होत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. "पण अनु, ते तुझे जन्मदाते आहे. आई बाबा नाही. आई, पवनदादा आणि छोटूशिवाय या जगात मला आपलं म्हणणारं कोणी उरलं नाही." अनुराधाने हात जोडत स्पष्ट शब्दात सांगितलं. तिची ठाम भूमिका पाहून कौशल्यताईंनी अधिक आग्रह धरला नाही. त्यांनी सुधीर आणि रेवतीला पुढे येण्याची विनंती केली. ते दोघेही भावुक होऊन कन्यादानाच्या पाटावर बसले. गुरुजींनी मंत्रोच्चार विधी सुरू केले. आपल्या भूतकाळातील आठवणींनी अनुराधाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. तिला रडताना पाहून चिमुरडी आवी देखील रडू लागली. ती तिच्या इवल्याशा हातांनी अनुराधाचे डोळे पुसत म्हणाली, "अनु, प्लीज रडू नकोस ना. तुला रडताना पाहून मलाही रडू येतंय." आवीचा तो भोळा चेहरा पाहून अनुराधाने स्वतःला सावरले. "सॉरी बाळा, आता मी नाही रडणार." असे म्हणत तिने आवीला मायेने जवळ घेतले. अनुराधाच्या मिठीत येताच आवी शांत झाली. त्यानंतर आदित्यने अनुराधाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि तिच्या बांगेत सिंदूर भरला. अशा प्रकारे हा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला. लग्नानंतर रेवती अनुराधाला
पाठवणीची तयारी करण्यासाठी तिच्या खोलीत घेऊन गेली. अनु फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली तर रेवतीने तिच्यासाठी कपडे काढून ठेवले. अचानक रेवतीला आठवले की तिची स्वतःची बॅग सुधीरच्या खोलीतच राहिली आहे. तिने बाथरूमच्या दारावर थाप मारून सांगितले, "दी, मी माझी बॅग घेऊन लगेच येते हां." पण शॉवरच्या आवाजामुळे अनुराधाला तिचे बोलणे ऐकू गेले नाही. रेवती तिथून निघून गेली. अनुराधा बाथरूममधून बाहेर आली तेव्हा खोलीत कोणीच नव्हते. ती केसांना टॉवेलने पुसत ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहिली आणि आरशात पाहू लागली. अचानक आरशात एक अनपेक्षित चेहरा पाहून ती भीतीने जागच्या जागी थरथरली. तुम्ही इथे?" तिच्या घशातून भीतीने शब्द फुटत नव्हता. "हो, मीच. माझ्या पत्नीच्या खोलीत मी नाही येणार तर कोण येणार? तुला कोणाची अपेक्षा होती?" तो क्रूरपणे हसत तिच्या दिशेने पावले टाकत तिला म्हणत, "अरे हो, मी विसरलोच. आता तू माझी राहिली नाहीस तर मिसेस आदित्य ताटे देशमुख झाली आहेस. पण एक लक्षात ठेव, मी इथे धडपडत असताना तुला इतक्या सहजासहजी सुखी होऊ देईन का?" त्याचा भयानक अवतार पाहून अनुराधा मागे सरकू लागली आणि मागे असलेल्या सोफ्यावर कोसळली. तिथे तिचा हात चुकून मोबाईलला लागला. तिने प्रसंग सावधान राखून मागच्या मागे मोबाईल अनलॉक केला आणि आदित्यला कॉल लावला. खोलीबाहेर असलेल्या आदित्यच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने स्क्रीनवर अनुराधाचे नाव पाहताच त्वरित फोन उचलला. "हॅलो अनु?" दुसऱ्या बाजूने अनुराधाचा घाबरलेला पण ठाम आवाज आला. "हे बघा सुभाष, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका. मी ओरडून सगळ्यांना इथे गोळा करेन." "अरे रे रे, कोणाला बोलवणार? आज ज्याने तुझं कन्यादान केलं त्याला? की तुझ्या त्या नवऱ्याला?" सुभाषचा उर्मट हसण्याचा आवाज फोनमधून आदितीच्या कानावर पडला. ते ऐकताच आदितीच्या पायाखालची जमीन सरकली. तो फोन कानाला लावूनच धावत सुटला. त्याला अशा अवस्थेत धावताना पाहून ओंकारही त्याच्या मागे निघाला. आदित्यने अनुराधाच्या खोलीपाशी पोचून दरवाजा जोरात वाजवायला सुरुवात केली. "अनु, दरवाजा उघड. मी आलोय अनु." आदित्यचा आवाज ऐकताच अनुराधाच्या जीवात जीव आला आणि ती दाराच्या दिशेने धावली. पण सुभाषने तिचा रस्ता अडवला. ती स्वतःला सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रतिकार करू लागली, पण त्याच्या बळापुढे तिची ताकद कमी पडत होती. ती मदतीसाठी जोरात ओरडू लागली. बाहेरून आदित्य आणि ओंकार दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात रेवती तिथे पोहोचली. तिथली परिस्थिती पाहून घाबरली. "जिजू, काय झालं? दी आत ठीक आहे ना?" "थांबा, माझ्याकडे या खोलीची दुसरी चावी आहे." तिने घाईघाईने चावी आदित्यच्या हातात दिली. आदित्यने क्षणार्धात दरवाजा उघडला
आणि आत प्रवेश केला. आत सुभाष अनुराधाशी झटापट करत होता. त्या गडबडीत अनुराधाच्या हातातील काचेचा चुडा फुटून काचा तिच्या हाताला लागलेल्या होत्या आणि रक्त वाहत होते. संतापाच्या भरात आदित्यने सुभाषला कॉलर पकडून मागे खेचले आणि अनुराधापासून दूर केले. रेवती धावत जाऊन अनुराधाला ब्लँकेटने गुंडाळले आणि जवळ घेतले. ओंकारने त्वरित पोलिसांना फोन लावला. आदित्य सुभाषला बेदम मारत मारत खाली हॉलमध्ये घेऊन आला. त्याचा राग अनावर झाला होता. घरातले सगळे सदस्य तिथे जमा झाले. सुभाषला पाहून कौशल्याताईंना परिस्थितीचा अंदाज आला आणि त्या थेट अनुराधाच्या खोलीकडे धावल्या. खोलीत अनुराधा भीतीने पुरती खचली होती आणि थरथरत होती. रेवती तिचे रक्त वाहणारे हात पुसवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. कौशल्याताईंना पाहताच अनुराधाला रडू कोसळले. आई, तिने आपले हात त्याच्या दिशेने पसरले. कौशल्या ताईने तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले आणि मायने तिच्या पाठीवरून हात फिरवला. खाली हॉलमध्ये ओंकारने आदित्याला रोखले आणि म्हणाला, आदी, वहिनींना आता तुझी जास्त गरज आहे. तू वर जा. या नराधमाला मी बघून घेतो. याला आता कधीच सूर्यप्रकाश बघायला मिळणार नाही याची मी खात्री करतो. ओंकारच्या सांगण्यावरून आदित्य तत्काळ अनुराधाच्या खोलीकडे धावला. खोलीत अनुराधाची अवस्था पाहून त्यांचे हृदय पिळवटून निघाले. त्याने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती भीतीने पुन्हा किंचाळली. अनु, शांत हो. मी आदित्य आहे, तुझ्यासोबत आहे. आता तुला कोणाचीच भीती बाळगायची गरज नाही. आदितीने तिला धीर दिला. त्याचा आवाज ऐकून तिने स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिले. काही वेळातच आदित्यच्या आई देखील तिथे आल्या. अनुराधाची ही दशा पाहून त्यांचेही डोळे पाणावले. आदित्यने डॉक्टरांना बोलून घेतले. दरम्यान अवी अनुराधाला पाहण्यासाठी खोलीत आली. तिला रडताना पाहून ती बेडवर चढली. अवीला पाहताच अनुराधाने झटकन आपले अश्रू पुसले आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न केला. पण अवीची नजर अनुराधाच्या रक्ताने माखलेल्या हातावर गेली. ती रडू लागली. अनु, हे काय झालं? तुला कोणी मारलं? डॅडने मारलं का? डॅड, तुझी खूप वाईट आहात. डॅड, तुम्ही खूप वाईट आहात. ती आदित्यला मारू लागली. नाही अवी सोन्या, डॅडने नाही मारलं मला. मी बाथरूममध्ये पाय घसरून पडले ना, म्हणून लागलं. अनुराधाने आवीला जवळ घेत खोटे सांगितले. आवीला जवळ घेतल्यावर अनुराधाला थोडे बरे वाटले. डॉक्टरांनी येऊन अनुराधाच्या जखमावर मलमपट्टी केली. तिला शांत होण्यासाठी एक इंजेक्शन दिले आणि ते निघून गेले. काही वेळाने अनुराधाची प्रवृत्ती स्थिर झाली. रेवतीने आदित्याला थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितले आणि अनुराधाला बदलून नवीन साडी नेसवली. ती तिला घेऊन खाली आली तेव्हा अनुराधाच्या चेहऱ्यावरची भीती पूर्णपणे गेलेली नव्हती. आदित्यने तिची मनस्थिती ओळखली आणि तिचा हात हातात घेऊन तिला धीर दिला. त्याच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर एक हलकेच हसू उमटले. पाठवणीच्या वेळी सुधीर, रेवती, पवन आणि तिच्या घरच्यांना रडू कोसळली. रेवतीने तिला घट्ट मिठी मारली. आदित्यने अनुराधाला आदराने गाडीत बसवले आणि सगळ्यासमोर हात जोडले. रेवती रडत म्हणाली, आदित्य, आमच्या दीची काळजी घ्या. ती खूप शांत आहे. तिला समजून घ्या. आदितीने तिच्या डोक्यावर हात ठेवून आश्वासन दिले आणि तो अनुराधाच्या बाजूला जाऊन बसला. अवी मात्र हट्टाने त्या दोघांच्या मध्ये बसली. काही वेळातच ते आदित्यच्या घरी पोहोचले, जिथे अनुराधाचे अतिशय उत्साहात गृहप्रवेशाचे स्वागत करण्यात आले. अवीचा हात धरून अनुने उंबरठ्यावरील माप ओलांडून घरात प्रवेश केला. अनु, आज तू माझ्याच रूममध्ये झोपणार आहेस. अवी तिचा पदर धरून ओढून लागली. बाळा अवी, अनु खूप थकली आहे ना, आज तिला थोडी विश्रांती घेऊ दे, मग ती येईन तुझ्याकडे.
आदित्यच्या आईने आवीची समजूत काढली. आवीने अनुराधाला सोफ्यावर बसवले आणि ती स्वतः तिच्या खुशीत शिरली. घराबाहेर आदित्य आणि ओंकार काही कायदेशीर कामासाठी निघून गेले होते. अनुराधाची नजर सारखी आदित्यला शोधत होती. ते ओळखून अवी म्हणाली, अनु, डॅडला शोधतेस का? ते ओंकार काकासोबत बाहेर गेलेत. त्यानंतर आईने अनुराधाला आदित्यच्या खोलीत आराम करण्यासाठी पाठवले. आवी ही तिच्या मागे मागे गेली. अनुराधाने साधी साडी बदलली आणि आवीला कवेत घेऊन ती आडवी झाली. थकव्यामुळे तिला लवकरच गाढ झोप लागली. झोपेत असलेल्या अनुराधाच्या हाताकडे आवीचे लक्ष गेले. ती हळूच उठली. तिने ड्रॉवर मधून मलम काढले आणि अत्यंत नाजूकपणे अनुराधाच्या जखमेवर लावून तिथे फुंकर घातली. त्यानंतर हात धुवून ती पुन्हा अनुराधाला बिलगून झोपून गेली. रात्री उशीर आदित्य खोलीत परतला. त्या दोघींना इतक्या शांतपणे झोपलेले पाहून त्याच्या मनावरचा ताण हलका झाला. तो अनुराधाच्या बाजूला बसला आणि मनाशीच म्हणाला, सॉरी अनु, आज मी तुझ्या रक्षणात कमी पडलो, पण यापुढे कधीच कोणाची सावलीही तुझ्या पडून देणार नाही याची मी काळजी घेईन. त्याने तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. अचानक अनुराधा दचकून जागी झाली. भीतीमुळे तिला कमालीचा घाम आला होता. तिने घाबरून आवीला जवळ घेतले. आदितीने पुढे होऊन तिला पाण्याचा ग्लास दिला. अनु, काय झालं? तुम्ही कधी आलात? आदित्य, मला खूप भयानक स्वप्न पडलं. ती त्याच्या मिठीत शिरून थरथरत म्हणाली. शांत हो अनु, ते फक्त एक वाईट स्वप्न होतं. मी आहे ना तुझ्यासोबत. सुभाष आत्ता कधीच आपल्या आयुष्यात परत येऊ शकणार नाही. तो कायमचा गजाआड गेला आहे. आदित्यने तिला थोपटत शांत केले. तेवढ्यात रखमाने दरवाजा ठोठावला. दादा, आईंनी तुम्हा दोघांना जेवायला खाली बोलावलंय. रखमाला पाहून अनुराधा भानावर आली आणि आदित्यपासून थोडी दूर झाली. तिने आवीला उठवले. दोघी फ्रेश झाल्या आणि खाली आल्या. जेवताना अनुराधाने आवीला प्रेमाने घास भरवायला सुरुवात केली. आवी म्हणाली, थँक्यू अनु, तू किती छान भरवतेस. त्यावर अनुराधा हसून म्हणाली, आवी, मी तुझी फ्रेंड आहे ना, मग हक्काने सांगायचं, रिक्वेस्ट नाही करायची. त्या दोघींमधील हे आई मुलीसारखं प्रेम पाहून घरातील मोठ्यांचे डोळे आनंदाने भरून आले. आदित्य, तू का थांबला आहेस? जेवण करून घे ना, आई म्हणाल्या. नाही आई, तिचं जेवण होऊ दे, मग मी करेन. ती एकटी कशी जेवणार? आदित्य अनुराधाकडे पाहत म्हणाला. त्याचे हे उत्तर ऐकून आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. अनुराधाने जेव्हा आदित्यकडे पाहिले तेव्हा त्या दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या आणि भविष्यातील एक सुंदर प्रवासाची पाऊलखुणा उमटली.